सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कथित शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीला वेग आला असून अधिकाऱ्यांकडून संबंधितांची सविस्तर विचारपूस सुरू आहे। या घोटाळ्यात चपळगाव परिसरातील काही नेत्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत असून लवकरच नावं उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कामगारांच्या मुलांनी परराज्यात उच्च शिक्षण घेत असल्याचे बनावट दाखवून बोगस महाविद्यालयांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे कोट्यावधी रुपयांची शिष्यवृत्ती लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सुमारे 3,62,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचं बोललं जात आहे। आज चपळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात नोटीस धारकांकडून लेखी जबाब नोंदवला जात असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोष सिंग राजपूत आणि उज्ज्वल सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आलं आहे। कामगार आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। आता त्या अनुषंगाने लेखी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। लवकरच यात अनेकांची नावं समोर येण्याची शक्यता वाढली आहे।